सर्वांना जय भीम। आपण जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चरित्र मालिका जी आहे B.C. कांबळे साहेबांनी जी लिहिलेली आहे 24 खंड, त्याच्यातला पहिला खंड झालेला आहे, काल आपण सुरुवात केली आणि आज आपण याला दुसऱ्या खंडाची आपण सुरुवात करत आहोत। हा दुसरा खंड आहे। सर्व खंडची जर किंमत बघितली तरी किंमत एक 50-60 रुपयाच्या आसपासच आहे प्रत्येक खंडाची, आणि प्रत्येक खंड हा 60-70 पानाचाच आहे। परंतु हा जो दुसरा खंड आहे हा त्याला अपवाद आहे, हा 216 पानाचा आहे, म्हणजे 200 पेक्षा जास्त पानाचा हा खंड आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि वाचण्यासाठी समजण्यासाठी थोडा किचकट हा ग्रंथ, सेकंड खंड हा किचकट थोडा आहे समजण्याच्या दृष्टीने। तर या दुसऱ्या खंडामध्ये आपण पहिल्या खंडात बघितलं की बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेलेले आहेत, पहिल्या खंडात बघितलं, आणि कोलंबिया विद्यापीठात गेलेले आहेत आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी MA आणि PhDचं शिक्षण झालेलं आहे। आता दुसरा जो खंड सुरू होतो तो खंड आहे बाबासाहेब अमेरिकेतून लंडनला जात आहे। तर सयाजीराव गायकवाड त्यांना 3 वर्षाची स्कॉलरशिप दिली होती। बाबासाहेब 1913ला लंडनला गेले, मग 13ला लंडनला गेले, 14, 15, 16 स्कॉलरशिप संपत आली होती। मग बाबासाहेबांनी पत्रव्यवहार केला की मला आणखी काही दिवस ही स्कॉलरशिप माझी वाढवण्यात यावी आणि स्कॉलरशिप माझी वाढली पाहिजे। तर तिथल्या जसे पत्र बडोद्याला पोहोचलं, तिथून बडोद्याहून उत्तर आलं की तुमची वाढणार नाही, तुम्ही लवकरात लवकर इथं येऊन नोकरीला रुजू व्हा। मग आता ही अडचण निर्माण झाली। मग बाबासाहेबांनी काय केलं, त्यांचे जे प्रोफेसर आहेत सेलिंगमन, त्या सेलिंगमनला भेटले। मग सेलिंगमननं पत्र पाठवलं सयाजीराव गायकवाडांना की बाबासाहेब, माझा हा जो विद्यार्थी आहे फार हुशार आहे आणि हा विद्यार्थी जर लंडनला गेला आणि लंडनला जर शिकला तर फार मोठं संशोधन आणखी होईल आणि त्याच्यामुळं तुमच्या जे राज्यामध्ये नंतर हा नोकरी करणार, तुमच्या राज्याचाच गौरव होईल। एवढा मोठा शिकलेला विद्यार्थी, एवढा मोठा विद्वान माणूस तुमच्याकडे नोकरी करतो। मग सयाजीराव गायकवाडींनी प्रोफेसरनंच पत्र पाठवल्यामुळं 1 वर्षाची मुदत वाढ दिली आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आपण बघू काय करायचं, पण 1 वर्ष आम्ही तुम्हाला मुदतवाढ देतो। मग 1 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर बाबासाहेब न्यूयॉर्कवरून बोटीनं लंडनला पोहोचले आणि पैशाची जी ही होती, लंडनला पोहोचल्यानंतर त्या बोटीच्या तिथून जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून लंडनच्या मेन ठिकाणापर्यंत जाईपर्यंत बाबासाहेबांनी विना तिकीट प्रवास केला, पैसे नसल्याने। इव्हन रेल्वे स्टेशनपासून इंडिया हाऊसपर्यंत त्यांना जायचं होतं। इंडिया हाऊसला त्यांचा एक मित्र होता, तो त्यांना पैसे देणार होता। तिथून जी टॅक्सी केली भाड्यानं बाबासाहेबांनी, त्याचे पैसे बाबासाहेबांकडे होते। आता शिक्षणाची जी तळमळ किती आहे बघा, पैसा नाहीये पण बाबासाहेब तिथून लंडनला परत तिथे शिकायला गेलेले आहेत। आणि मग लंडनला बाबासाहेबांनी जे MSc ला ऍडमिशन घेतलेलं आहे, तिथं MSc इकॉनॉमिक्ससाठी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ऍडमिशन घेतलं आणि सोबतच त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी ऍडमिशन घेतलं। बघा, आतापर्यंत बाबासाहेबांनी अर्थशास्त्र सगळं शिक्षण चालू आहे आणि बाबासाहेब आता बॅरिस्टरची डिग्रीलाही त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे। ते हे कशासाठी घेतलेलं आहे, कारण भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज लोक टप्प्याटप्प्यानं वेगवेगळे कायदे करत होते आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे हप्त्यानं स्वातंत्र्य देत होते भारताला। आणि येणाऱ्या काळात हे कायद्याचं राज्य येणार आहे इंग्रजांच्या पद्धतीनुसार। तर ज्याला कायदा माहीत आहे, लॉ माहीत आहे, त्याचं राजकारण चालणार आहे, त्याचं समाजकारण चालणार आहे। तर समाजकारण करायचं आहे आपल्याला, समाजाच्या लढाई लढायची आहे आपल्याला। त्याच्यामुळे बाबासाहेबांनी बॅरिस्टरसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे, वकील व्हायचा निर्णय घेतलेला आहे। बेसिकली त्यांचा इंटरेस्ट इकॉनॉमिक्सचा आहे, पण समाजाची लढाई म्हणून त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी ऍडमिशन घेतलेलं आहे। ऍडमिशन झालं आणि काही महिन्यातच त्यांना तिथून वापस यावं लागलं। 1917मध्ये बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये वापस आलेले। हे सांगण्यामागचा उद्देश काय की बाबासाहेब कोणती गोष्ट करेल त्याच्या मागे एक सोच आहे, एक विचार आहे, चळवळीचा विचार आहे। म्हणजे उगाच काहीतरी शिकायचं म्हणून शिकलेले नाहीत बाबासाहेब, त्याच्या मागे एक विचार आहे। मग बाबासाहेब ज्यावेळेस भारतात आले, शिक्षण सोडून बाबासाहेबाला परत यावं लागलं। मग त्यांचे जे प्रोफेसर आहेत कॅनन, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि बाबासाहेब म्हणले की मला काही वर्षाची मुदत द्या,
त्यांनी 4 वर्षाची मुदत दिली. 4 वर्षाच्या आत तुला येऊन इथं कंप्लीट करावं लागेल. मग बाबासाहेबांना जी काही मुदत मिळाली त्या मुदतीमध्ये बाबासाहेब भारतात येणार होते. भारतात येऊन त्यांना नोकरी करायची होती, पैसा कमवायचा होता. नंतर त्या पैशातून त्यांना परत लंडनला शिकायला जायचं, MSc, DSc आणि बॅरिस्टर होण्यासाठी. MSc नंतर ते DSc होणार होते. बघा, अमेरिकेमध्ये ज्या डिग्री आहेत त्या MA इकॉनॉमिक्स आहे, MA इन PhD आहे. त्यांना MA मास्टर ऑफ आर्ट्स म्हणतात MA ला. बाबासाहेबांनी तिकडे ऍडमिशन घेतलं, PhD झाल्यानंतर MSc ला मास्टर ऑफ सायन्स. कशात? अर्थशास्त्रातच. म्हणजे लंडनमध्ये अर्थशास्त्र सायन्स म्हणून शिकवायला लागलेत, तर अमेरिकेमध्ये अर्थशास्त्र आर्ट्स म्हणून शिकवायलेत. समजायले फरक? MA इकॉनॉमिक्स मास्टर ऑफ आर्ट्स आणि इकडं MSc मास्टर ऑफ सायन्स. म्हणजे एकच विषय लंडनमध्ये सायन्स म्हणून शिकवला जातो, तर अमेरिकेमध्ये आर्ट्स म्हणून शिकवला जातो. आणि PhDच्या नंतरची डिग्री आहे. म्हणजे बाबासाहेबांनी अमेरिकेत PhD केल्यानंतरची पुढची डिग्री मानली चालली MSc आणि DSc. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 4 त्यांना डॉक्टरेट आहेत बाबासाहेबांना. एक त्यांनी PhD केलं, याचं एक त्यांना डॉक्टरेट आहे. दुसरं त्यांना DSc केलं, याचं एक त्यांना डॉक्टरेट आहे, डॉक्टर ऑफ सायन्स. तिसरं त्यांना परत कोलंबिया विद्यापीठानं मानद पदवी दिली, LLD, डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स, संविधान लिहिल्यामुळं डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स. आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीने त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे, डॉक्टर ऑफ लिटरेचर. म्हणजे बाबासाहेबांकडे 4 डॉक्टरेट आहेत. बाबासाहेब सिंगल डॉक्टर नाहीत, 4 डॉक्टरेट आहेत त्यांच्याकडे. आणि मग बाबासाहेबांनी परत त्यांना शिकायला जायचंय, त्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांनी सिडनहॅम कॉलेजला प्रोफेसरची नोकरी सुरू केलेली आहे. बाबासाहेब ज्या पद्धतीने शिकवायचे, कारण त्यांना जे शिकवलं ते जगातल्या थोर अर्थतज्ञांनी शिकवलेलं आहे. कॅनन, सेलिंगमन, जॉन डिवे हे त्या काळातले फार मोठे विद्वान लोक मानले जायचे. आणि या विद्वान लोकांनी, हे जे विद्वान लोक आहेत त्या विद्वान लोकांच्या संगतीत बाबासाहेब राहिलेले आहेत. मग सिडनहॅम कॉलेजला त्यांनी प्रोफेसरची नोकरी सुरू केलेली आहे. हा एक कारण त्यांना काही नोकरी करून घर चालवायचे. घरच चालवायचे नाही तर घरासोबत काय करायचे, त्याच्यानंतर चळवळ बी चालवायची आहे, चळवळ बी करायचे. आणि ह्या दरम्यान त्यांची शाहू महाराजांची भेट झालेली आहे. शाहू महाराजांची आणि बाबासाहेबाची. बाबासाहेब अमेरिकेतून वापस आल्यानंतर ही एक मोठी न्यूज होती, एक महाराजचं पोरग PhD झाले, अमेरिकेतून आलंय. आणि ज्यावेळी न्यूज दत्तोबा पवारकडून, एक चर्मकार समाजाचे व्यक्ती होते पवार, त्यांच्याकडून ज्यावेळेस बाबासाहेबांनी गोष्ट कळाली शाहू महाराजांना, तर शाहू महाराज स्वतः मोटार गाडीनं मुंबईत आले परेळला, आणि तिथं त्यांचं ते घर शोधलं आणि त्यांची ती भेट झालेली आहे. तो भेटीचा किस्सा आपण ऐकलेला असं, तो प्रसिद्ध भेट आहे. आता शाहू महाराजांची बाबासाहेबांची भेट आहे. बघा, या भेटीमध्ये बी शाहू महाराजांचं अगोदरचं जे काम आहे त्यांचं वेदोक्त प्रकरण आहे. शाहू महाराजांचा सगळा इतिहास जर बघितला तर ब्राह्मणांचं जे बुरुज ढासळायचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. कठोर निर्णय घेतलेले आहेत शाहू महाराजांनी, साधा निर्णय नाही घेतलेले. त्यांच्या राज्यामध्ये 50% आरक्षण लागू केलेलं आहे शाहू महाराजांनी सर्व बॅकवर्ड लोकांसाठी. मराठा समाजाला आरक्षण होतं त्याच्यामध्ये 1902लाच. म्हणजे शाहू महाराज एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व होतं. परंतु शाहू महाराजाला एक काउंटर करण्यासाठी एक व्यक्तिमत्व उदयास आणलं होतं काँग्रेसनं. त्यांचं नाव होतं विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे मराठा, शाहू महाराज पण मराठा. विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्यांच्या घरी जायचे, शाहू महाराज बी अस्पृश्यांच्या घरी जायचे. विठ्ठलरामजी शिंदेने शाळा काढल्या, वसतिगृह काढले, शाहू महाराजांनी शाळा काढल्या, वसतिगृह काढले अस्पृश्यांसाठी. विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्यांच्या घरी जेवायचे, शाहू महाराज बी जेवायचे. मग दोघात फरक काय होता? हे फरक दोघांमध्ये एक मूलभूत फरक होता. काय होता हे बाबासाहेबांनी ओळखला. बाबासाहेबांनी ह्या दोघांमधला फरक ओळखला. कोण खरं काम करत आणि कोण खोटं काम करत आहे हे बाबासाहेबांनी ओळखलं. आणि यांच्या भेटीनंतर जी माणगाव परिषद झाली मार्चमध्ये, 1920च्या मार्चमध्ये जी माणगाव परिषद आपल्याला माहित आहे. आणि माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांनी एक घोषणा केली की हे जे बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांना हे भीमराव आंबेडकर आहेत, हे अस्पृश्याचेच नव्हे, ते एक दिवस या देशाचे नेत्या बनतील.
अस्पृश्याचा उद्धार करतील, देशाचा उद्धार करतील. ही गोष्ट अगोदरची आहे. माणगाव परिषदेनंतर नागपूरला एक ऑल इंडिया जेवढ्या भारतातल्या बहिष्कृत लोकांच्या, डिप्रेस लोकांच्या संघटना आहेत त्यांची कॉन्फरन्स भरली आणि त्या कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते शाहू महाराज आणि बाबासाहेब बी त्या कार्यक्रमात गेलेले होते. खास काय गोष्ट होती, बाबासाहेब जे बोलणार आहेत त्या गोष्टीला विरोध करण्याचा तिथे गट तयार झाला होता. विठ्ठलरामजी शिंदेचे काही लोक होते, ज्यांचं नाव होतं गणेश अक्का गवई. हे गणेश अक्का गवई म्हणजे नागपूरचे गवई. आज बी त्यांचे वंशज रासू गवई वगैरे ते काँग्रेसमध्ये आहेत. हे त्यावेळेसपासून आहे या सगळा कार्यक्रम गवई खानदानीचा. या आताचा नाही गोष्ट, ही त्यावेळेसपासूनची आहे. आणि काय झालं मग, बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं एकदम कठोर भूमिका मांडली अस्पृश्यांच्या वतीनं नागपूरमध्ये. आणि तिथं शाहू महाराजांचा उल्लेख केला की शाहू महाराजच आमचे खरे उद्धारक आहेत, शाहू महाराज आमचा उद्धार करतात, विठ्ठलरामजी शिंदे नाही. बघा, हे विठ्ठलरामजी शिंदे बद्दल असं का म्हणे बाबासाहेब, याचं कारण आहे 1919ला जी साऊथ बोरो कमिटी भारतामध्ये आली. साऊथ बोरो कमिटी म्हणजे काय, एक 9 लोकांची कमिटी होती. त्याला एक फ्रँचायझी कमिटी म्हणतात. भारतातल्या लोकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी ती कमिटी आली होती. भारतातल्या लोकांना मताचा अधिकार द्यायचा होता आणि मताचा अधिकार कसा द्यायचा त्याला फ्रँचायझी कमिटी म्हणतात, साऊथ बोरो कमिटीला. साऊथ बोरो हे एक आडनाव आहे एका व्यक्तीचं, त्याच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती म्हणून त्याला म्हणतात साऊथ बोरो कमिटी. हे साऊथ बोरो काय असं काही नाही, त्याचे आडनाव आहे ते. साऊथ बोरो हे आडनाव आहे, त्याच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती. मग त्याला वेगवेगळ्या लोकांनी, जिनानं निवेदन दिलं होतं, काँग्रेसनं निवेदन दिलं होतं, भास्करराव जाधवांनी निवेदन दिलं होतं, बाबासाहेबांनी निवेदन दिलं होतं. आणि मतदानाचा अधिकार कसा असला पाहिजे, पुढचं भविष्य, कारण मतदान हे लोकशाहीचं तत्व आहे ना सरकार निवडण्यासाठी. तर ते कुणाला असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. तर विठ्ठलरामजी शिंदेनं निवेदन दिलं आणि निवेदन देऊन म्हटलं की ज्या अस्पृश्य माणसाचं उत्पन्न 144 रुपयापेक्षा जास्त आहे, 144 रुपयापेक्षा जास्त आहे, त्यालाच मताचा अधिकार असावा. एक. 2, अस्पृश्यांचे जे प्रतिनिधी आहेत हे नॉमिनेट केले पाहिजेत. म्हणजे अस्पृश्यांना निवडून द्यायची गरज नाही, ते कुणी असं सवर्णाने ठरवायचे, हा हे 2 लोक अस्पृश्याचे प्रतिनिधी. असं विठ्ठलरामजी शिंदेनं निवेदन दिलं इंग्रजांना. गणेश अक्का गवईचं तसंच निवेदन होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवेदन होतं, बाबासाहेबांनी जे निवेदन दिलं होतं, त्यामध्ये बाबासाहेब म्हणले ही 8 बीट काय नसली पाहिजे मताची, तुम्ही ही जी मताची 8 लावता ती अशी असली नसली पाहिजे. तर बाबासाहेबाचं काय म्हणतो, प्रौढ मताधिकाराचे बाबासाहेब समर्थक आहेत. पुढे ती येणार आहेत राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, जे आपल्या भारतातल्या सर्व लोकांना मताचा अधिकार जो आहे ना, सर्व लोकांना जो मताचा अधिकार मिळाले बाबासाहेबांनी मिळवून दिल्यानंतरच्या काळात. त्यांचं काँग्रेसचं म्हणणं नव्हतं सर्वांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. काँग्रेसचं तर म्हणणं होतं जे ग्रॅज्युएट आहेत त्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे, जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे, आणि जे राजे राजवाडे आहेत त्यांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे ग्रॅज्युएट कोण असतात, जे शिक्षण घेतात. शिक्षण कुणाचे मुक्त होते, ब्राह्मणांचे, म्हणजे ब्राह्मणाला असला पाहिजे. इन्कम टॅक्स कोण भरीन, ज्याच्याकडे पैसा आहे. आपलं इन्कमच नाही, आपण टॅक्स कुठून भरला. म्हणजे वैश्य लोक, मारवाडी लोक, बनिया लोक, आणि संसारिक म्हणजे कोण, क्षत्रिय लोक. म्हणजे मताचा अधिकार कोणाला असावा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच असावा. ही खेळी होती काँग्रेसची. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली ही मूलभूत भूमिका होती. स्वतंत्र मतदारसंघाला सुद्धा त्या काळात विरोध करण्यात आला. विठ्ठलरामजी शिंदे आणि या सर्व लोकांनी विरोध केला. मग बाबासाहेबांनी एक भूमिका मांडली होती, ही फार महत्वाची आहे. मला वाटतं की ती आजच्या काळात आपल्याला माहित असली पाहिजे. की जर बाबासाहेब म्हणले जर तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे नाहीत इंग्रजांना, आम्हाला जर आमचेच लोक उभं राहणार, आम्हीच निवडून येणार, असे जर मतदारसंघ नसेल द्यायचे तर कमीत कमी काय करा, तुम्ही एक आयडिया करा, एकाच मतदारसंघातून 2-3 लोक निवडून येतील अशी व्यवस्था करा. त्याला प्लुरल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात. हे साऊथ बोरो कमिटीला जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये ही मागणी आहे की फॉर एक्झाम्पल औरंगाबाद लोकसभा आहे, फॉर एक्झाम्पल समजण्याचं सांगायला, तर इथं 1 नंबरला जो निवडून येईल तो बी खासदार राहील, 2 नंबरला ज्याला मत असेल तो बी खासदार राहील, आणि 3 नंबरला तो बी खासदार राहील.
तीन खासदार होते. बाबासाहेबाला माहित होतं हे भारतामध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस मूकनायक काढला, त्या मूकनायकमध्ये बाबासाहेबांनी लिहिले की भारतामध्ये 3 वर्ग आहे, ब्राह्मण, एक ब्राह्मणेतर आणि एक बहिष्कार. ब्राह्मणेतर म्हणजे आजचा मराठा ओबीसी, आणि बहिष्कृत म्हणजे सर्व अस्पृश्य लोक, शेड्यूल कास्ट. हे 3 वर्ग आहेत भारतात. प्रमुख हिंदू धर्मामधले 3 वर्ग मानले जातात. तर त्यांना बाबासाहेबांना माहित होतं आपल्याला आपण जरी एक भविष्यात एखादा राजकीय पक्ष बनवला तर यांच्या ब्राह्मणाच्या पक्षासोबत आपले टिकाव धरणार आहेत का आपण? तर तो 1 नंबरला राहील आणि बाबासाहेबाचा पक्ष 2 नंबरला राहील. संख्या आपली कमी आहे ना. मग अशी जर व्यवस्था असेल, 2 नंबरच्या मतात ज्याला मिळते तो बी माणूस निवडून आला तर हे बाबासाहेबांच्या भविष्याची दृष्टिकोन होता. आपली संख्या बघता. साऊथ बोरो कमिटीला बाबासाहेबांनी हे निवेदन दिलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेबांनी 1955ला आपल्या औरंगाबादमध्ये नागसेन वन परिसरात बसून एक पुस्तक लिहिलं होतं, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे की स्वतंत्र मतदारसंघ किंवा राखीव मतदारसंघाची आता चर्चा बंद करा आणि ही चर्चा सुरू करा प्ल्युरल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सीची. म्हणजे साऊथ बोरो कमिटीला बाबासाहेब 1919ला जे निवेदनात मागणी करत होते ती 55ला बाबासाहेब कार्यालयात नंतर बी. पण शोकांतिका आपल्या चळवळीची अशी आहे की या मागणी संदर्भामध्ये कोणत्याच आंबेडकरी चळवळीमध्ये चर्चा होताना दिसत नाही, याच्यावर कार्यक्रम होताना दिसत नाही, कोणी सांगताना दिसत नाही. प्ल्युरल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी समजलं मी काय म्हणायचं? प्ल्युरल मेंबर, एकाच मतदारसंघातून 2-3 खासदार, 2-3 आमदार, प्रतिनिधी निवडून जाणार, ही बाबासाहेबांची संकल्पना होती. ही शेवटपर्यंत 55ला सुद्धा बाबासाहेबांनी मांडली त्या पुस्तकामध्ये, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट. अशी जर झाली असेल तर आपलं राजकारण टिकलं असतं. ही एक बाबासाहेबांची रणनीती होती. तर ही साऊथ बोरो कमिटीला बाबासाहेबांनी निवेदन दिलेलं आहे. बघा, बाबासाहेबांनी निवेदन दिल्यानंतर काय झालं, त्याचा परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की काँग्रेसची भूमिका होती, आपल्याला सोडा, काँग्रेसचे जे टिळक आहेत, बाबासाहेबांनी ते मूकनायकमध्ये सगळं लिहिलेलं आहे, बाबासाहेब पेपरमध्ये सगळं लिहिलेलं आहे. काँग्रेसचे टिळक कोल्हापूरच्या जे बॉर्डरला अथनी नावाचं गाव, कोल्हापूर आणि बेळगावच्या दरम्यान, तिथं गेले आणि तिथं जाऊन त्याने भाषण केलं. भाषणात म्हणले, तेली, तंबोळी आणि कुणबाटांना काय संसदमध्ये जाऊन नांगर हाकायचंय? ते काय संसद भवन काय जमीन आहे का? हे कुणबी मराठा जाणार तिथं नांगर हाकलणार आहेत का? आता जिथं मराठा ओबीसी तिथं गेले नाही पाहिजे, अशी जर काँग्रेसची भूमिका आहे आपल्याबद्दल, तर त्यांची काय भूमिका असेल? आपला तर प्रश्नच नाही. आपला काय प्रश्न असायचा? मुद्दाच येत नाही. तर ही सगळं बीसी कांबळेने डिटेलमध्ये याच्यामध्ये मांडलेला आहे. हा जो संघर्ष झालेला आहे तो मांडलेला आहे साऊथ बोरो कमिटीकडून. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांना माहित होतं की शिंदेची जी भूमिका आहे ती चुकीची आहे, टिळकांची भूमिका ही चुकीची आहे. शिंदेची भूमिका म्हणजेच काँग्रेसची भूमिका आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे सांगितलं की शाहू महाराज आमचे उद्धारक आहेत, विठ्ठलरामजी शिंदे नाही. हाच काय गोष्ट आहे, हे जे विठ्ठलरामजी शिंदे आहेत हे जातीने जरी मराठा असतील, यांना सुद्धा सयाजीराव गायकवाडांनी पैसे देऊन, स्कॉलरशिप देऊन विदेशामध्ये शिकायला पाठवलं होतं, लंडनला शिकायला पाठवलं होतं. आणि तिथं जाऊन त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. या शिंदेंनी हे प्रार्थना समाजाचं काम करायचे. हे प्रार्थना समाज काय आहे? बघा, बंगालमध्ये राजाराम मोहन रायनं एक ब्रह्मो समाजाची स्थापना केली. ही ब्रह्मो समाजाची स्थापना म्हणजे काय? की राजाराम मोहन रायचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस मुसलमान लोक भारतामध्ये, इस्लाम आला होता अगोदर, मग इंग्रज भारतामध्ये आले होते आणि इंग्रज भारतामध्ये आल्यामुळं इंग्रज एकाच देवाला मानायचे, मुसलमान बी एकाच देवाला मानायचे. त्यामुळे भारतामध्ये हिंदू धर्माला, ब्राह्मण धर्माला हादरे बसत होते. म्हणून त्यांनी म्हणले की देव एक आहे, वेद एक आहे, वेदांचं ऐकायचं आणि देवाचं ऐकायचं, एकच देव आहे, एकेश्वरवाद त्यांनी स्वीकारला. आणि त्याच्यातून राजाराम मोहन रायने ब्रह्मो समाजाची स्थापना केली 1827ला. मग जी बंगालला तिथल्या लोकांनी ब्रह्मो समाजाची चळवळ चालू केली, काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये ती चळवळ परत सुरू केली 1868ला, ज्यावेळी ज्योतिराव फुलेचा काळ आहे 1868ला.
आणि त्यात त्यांनी चळवळीचं नाव ठेवलं प्रार्थना समाज. रानाडे, भांडारकर ते सगळे लोकांनी ती सुरू केलेली चळवळ होती, प्रार्थना समाज. आणि या प्रार्थना समाजाचं काम करायचे विठ्ठल रामजी शिंदे. क्रोनॉलॉजी तुम्हाला लक्षात यावी. आणि विठ्ठल रामजी शिंदे स्वतःचं आयडियल रानाडेंना मानायचे, आदर्श रानाडेंना मानायचे. बाबासाहेब आपले आदर्श ज्योतिबा फुलेंना मानायचे. विठ्ठल रामजी शिंदे आदर्श कोणाला मानायले? रानाडेंना मानायले. हा फरक आहे. ज्यावेळेस 1885ला काँग्रेस बनत होती, फुलेंकडे सुद्धा प्रस्ताव गेला होता रानाडेंचा की तुम्ही काँग्रेसमध्ये या. बाबासाहेब ज्योतिराव फुले गेले नाही काँग्रेसमध्ये. हा सगळा इतिहासही या खंडामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे सांगायला लागलोय म्हणजे मनाचं नाही, हे सगळं याच्यात लिहिलंय वी.सी. कांबळेंनी. त्या चळवळीचा सगळा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे. म्हणून बाबासाहेबांची जी चळवळ आहे, बाबासाहेबाच्या अगोदर शाहू महाराजच्या अगोदर ज्योतिराव फुले, ही एक लाईन आहे, ही एक नदी आहे वाहणारी. काँग्रेसची कशी नदी आहे? फुलेंच्या काळात रानाडे, शाहूंच्या काळात गोखले टिळक, लक्षात आलं, आणि बाबासाहेबांच्या काळात गांधी नेहरू. ही एक वेगळी लाईन आहे. आपली एक लाईन वेगळी आहे, फुले, शाहू, आंबेडकर. आणि आता आपण जी चळवळ करतो ही लाईन वेगळी आहे. त्यांची लाईन रानाडे, गोखले, गांधी, ही ती आतापर्यंत आलेली ती लाईन वेगळी आहे. या लाईन बी कळायला पाहिजे आपल्याला. काँग्रेसमधूनच फुटून काही लोकांनी नंतर RSS बांधलेलं आहे. फुलेंच्या काळात एक चिपळूणकर होते, हे जे कट्टर सनातनी हिंदू, सनातनी ब्राह्मण. बघा, ब्राह्मणात दोन प्रकार आहेत, एक पुरोगामी ब्राह्मण आणि सनातनी ब्राह्मण. जे चिपळूणकर आहेत, चिपळूणकरचे शिष्य नंतर टिळक, आणि मग टिळकांचे शिष्य म्हणजे नंतर RSS लोक. ही एक परंपरा आहे. ही त्यावेळेसपासून या सगळ्या परंपरा चालू आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी शाहू महाराजांना आपला मित्र घोषित केलेला आहे, उद्धारक घोषित केलेला आहे. ही एक रिलेशन आहे. आणि शाहू महाराजांचे नंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस फॉरेनला ज्यावेळेस शिक्षण घ्यायला गेले तर शाहू महाराजांनी मदत केलेली आहे त्यांना. त्यानंतरचा या दरम्यान बाबासाहेबांनी काही लेख लिहिलेले आहेत, काही पुस्तकं लिहिलेली आहेत, काही संशोधन ग्रंथ लिहिलेले आहेत. याचा बी उल्लेख या खंडामध्ये आहे. बाबासाहेबांनी शेतीविषयक, बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांविषयी सुद्धा एक संशोधन ग्रंथ लिहिलेला आहे. छोटा आहे, रिसर्च पेपर आहे तो. स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. छोट्या तुकड्याच्या शेतीची समस्या आणि त्यावरील उपाय. म्हणजे जी शेती आहे ती तुकड्या तुकड्यात व्हायली. बघा कशी, एक जणाच्याकडे 10 एकर असेल, मग त्याला 2 मुलं असतील, मग नंतर 5-5 एकर होणार, मग त्यांना 2-2 मुलं, मग 2.5 एकर होणार, त्यांना असेल 1.25 एकर होणार. अशी करत करत तुकडे तुकडे व्हायले शेतीचे. आणि ही एक समस्या निर्माण झाली शेतीची. आणि शेतीवर आपली भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. अर्थशास्त्रातला एक भाग आहे शेतीची अर्थव्यवस्था सुद्धा. बाबासाहेब अर्थतज्ञ आहेत, त्याच्यामुळे शेतीवर ते त्यांचं मत मांडणारच. बाबासाहेबांचं काय मत होतं की शेतीची सरकारनं जर डिक्लेअर केली ही शेती आहे, तर ती शेती ही फक्त दुसऱ्या शेतकऱ्यालाच विकता येईल असा एक नियम करावा सरकार. एखाद्या रिअल इस्टेटला नाही, एखाद्या भांडवलदाराला विकता नाही येणार. आता काय व्हायले, सेचच्या नावाखाली, वेगवेगळ्या LPGच्या नावाखाली हजारो एकर जमीन घेतली चालली शेतकऱ्यांची, आणि तिथे कंपन्या उभा करायलेत, रिअल इस्टेट उभा करायलेत, प्लॉट उभा करायलेत, बंगले उभा करायलेत, एअरपोर्ट उभा करायलेत. बाबासाहेब त्यावेळेस मध्ये काय म्हणले, शेतकऱ्याची जमीन फक्त शेतकऱ्याला दिली पाहिजे, ती जमीन दुसऱ्या कोणाला नाही देता आली पाहिजे, तर ती शेती वाचल. बघा किती दूरचा विचार होता बाबासाहेबांचा. दुसरं बाबासाहेब काय म्हणले, आपली अर्थव्यवस्था सगळी शेतीवर अवलंबून आहे. आणि मग ही जी शेतीवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे, तर यामुळं शेतीवर बर्डन वाढलंय. लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये असं नाही म्हणतात बाबासाहेब, तिथं शहरीकरण वाढलंय, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. तर लोकांना रोजगार शहरात मिळतो, त्या कारखान्यामध्ये मिळतो. सर्व लोक शेतीवर अवलंबून नाहीत, पण भारतामध्ये सर्वात जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. मग याला काय करावं लागेल, तर शहरीकरण वाढवावं लागेल म्हणे. जसं जसं शहरीकरण वाढन, ग्रामीण मधले लोक शहरात जातील, आणि शहरात औद्योगिकरण असल्यामुळे त्यांना काही नोकऱ्या मिळतील तिथं.
तर शहरीकरण वाढलं पाहिजे हे बाबासाहेब म्हणतात. बघा ना, गांधींची काय भूमिका होती? गाव के तरफ चलो. बघा, शहरात जाती व्यवस्था कमकुवत असते. आता आपल्या नादी इथं कुणी लागतं का? औरंगाबाद शहरात शेड्यूल कास्टच्या नादी लागत नाही शहरात, पण खेड्यामध्ये शेड्यूल कास्टच्या हे करतात. बाबासाहेबांना माहित होतं खेड्यात जाती व्यवस्था मधू आहे, त्यामुळे शहराकडे गेलं पाहिजे. त्या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात की शहराकडे गेलं पाहिजे, शहरीकरण वाढलं पाहिजे. आणि कोणत्याही देशाची प्रगती जर मोजायचं असेल तर हे सुद्धा एक मापक आहे की ग्रामीण भाग किती आहे त्या देशात आणि शहरी भाग किती आहे. ज्या मोठमोठे देश आहेत त्यांचा शहरी भाग जास्त आहे, ग्रामीण भाग कमी आहे. शहरी भागात लोकसंख्या जास्त राहते, ग्रामीण भागात कमी राहते. भारतामध्ये ग्रामीण भागात लोक जास्त राहतात, म्हणून आपण बॅकवर्ड आहे देश. ही सोच होती बाबासाहेबांची. आता हा देशाचा विचार नाही का? देशाला प्रगत करण्याचा विचार नाही का? आणि त्याच्यानंतर बाबासाहेब म्हणतात, समजा एका व्यक्तीला 3 मुलं असतील, तर त्यांनी काय करायला पाहिजे? तर त्यांनी एकानं शेती करायला पाहिजे आणि ते एकाच्याच नावावर शेती झाली पाहिजे. दुसऱ्यानं नोकरी केली पाहिजे आणि तिसऱ्यानं उद्योगधंदा केला पाहिजे. म्हणून शेतीवर ताण येणार नाही. 2 पुढं एक उद्योगधंदा टाकेल आणि एक नोकरी करेल. बघा, म्हणजे एका घरात जर 3 मुलं असतील तर त्या तिघांनं काय केलं पाहिजे याचा सल्ला द्यायलेत बाबासाहेब शेतकऱ्यांना. आज शेतकरी परेशान आहे. बाबासाहेब त्यावेळेस सांगायलेत, काय सांगायलेत? एकाला नोकरीला लावा, एकाला उद्योगधंदा टाकून द्या आणि मग एकाला शेती ठेवा. मग त्याला बी नंतर जर 2-3 मुलं झाले त्याने एकाकडे शेती द्यायची. त्यामुळे शेती तुकड्यात नाही, शेती शेतीच राहील, विभागणी होणार नाही शेतीची. हा विचार बाबासाहेबांनी त्या काळात शेतकऱ्यांच्या संदर्भात सांगितला. बाबासाहेबांचे जे गुरु आहेत ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिलेला आहे 1883 ला आणि ते शेतकऱ्याच्या समस्या मांडलेल्या आहेत. बाबासाहेब शिष्य आहेत ज्योतिबा फुलेंचे, त्यांनी एक शेतीवर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे गुरुची परंपरा पुढे चालवली ना त्यांनी. पण बाबासाहेबांचं शेतीवर आहे, हे शेतीवर काय काय म्हणणं आहे हे आज सुद्धा प्रासंगिक आहे. आजच्या काळात सुद्धा हे लागू होतंय. आज शेतकऱ्यांचं सगळं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या जमीन घेतल्या चालल्या, शेतकऱ्याचे वेगवेगळे कायदे बनवले चाललेत. अशा काळामध्ये आपण आंबेडकरवादी लोकांनी बाबासाहेबांचं शेतीविषयी काय म्हणणं आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. ही काळ असा आहे. म्हणून हे जे आपण आज हे सेकंड व्हॅल्यूम हे चालू आहे, 2रा खंड, हे महत्वाचं ह्याच्यामुळे आहे की ह्याच्यामध्ये हे सुद्धा बाबासाहेबांनी शेतीवर सुद्धा पुस्तक लिहिले आणि त्याच्यावर शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात उपाय टाकलेले आहेत. त्याच दरम्यान बाबासाहेबांनी जे लंडनचा एक फिलॉसॉफर आहे रसेल, त्या रसेलनं एक पुस्तक लिहिलं होतं, प्रिन्सिपल्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी, समाज पुनर्रचनेचे तत्वे. ही समाजाची पुनर्रचना करायची. हे बेसिकली पुस्तक युद्धावर आहे. म्हणजे युद्धच नाही झालं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल याच्यावर त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. आणि बाबासाहेबांनी त्याचा परामर्श घेतलेला आहे, त्याची चिकित्सा केलेली आहे त्या पुस्तकाची. रसेलचं कुठं कुठं म्हणणं गलत आहे ते मांडलेलं आहे. युद्धावरचं पुस्तक आहे. बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये 400 पुस्तके युद्धावर होते. बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये. त्याच्यामुळे ज्यावेळेस भारत चीनचं जे युद्ध पहिलं झालं होतं, भारत आणि पाकिस्तानचं 1948 ला जे पहिलं युद्ध झालं होतं, तर चीन पाकिस्ताननं आक्रमण केल्यानंतर जी पहिली बैठक झाली होती, तर नेहरूंनी बाबासाहेबांचा सल्ला विचारला होता की आता आपण काय केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या युद्धावर अभ्यास होता आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरून महारेजिमेंटचे लोक श्रीनगरकडे रवाना झाले होते बाय हेलिकॉप्टर. आणि त्यांनी पहिल्यांदा आक्रमण केलं होतं पाकिस्तानच्या फौजेवरती. आणि त्याच्यावर परमवीर चक्र मिळाले 2 महारांना त्याच्याबद्दल. हे साधारण इतिहास नाही. तर हे सुद्धा बाबासाहेबांचं एवढं युद्धावर सुद्धा अभ्यास होता. हे युद्धावर ज्यावेळेस पुस्तक आलं रसेलचं, त्याच्यावर त्यांनी त्यांची चिकित्सा केलेली आहे. रसेलचं काय म्हणणं आहे काय नाही याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे सगळं बघा विद्यार्थी दशेत चालू आहे. बाबासाहेब तरुण वयात 30-4च्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे मूकनायक पेपर काढलेला आहे बघा, पाक्षिक असणं आवश्यक आहे, म्हणजे पेपर असणं आवश्यक आहे. आणि ते पेपरमध्ये बाबासाहेबांनी सरळ सरळ भूमिका मांडलेली आहे. ब्राह्मणांचे पेपर आहेत, ब्राह्मणेतरांचे पेपर आहेत.
आमचा पेपर नाही बहिष्कृत लोकांचा. बहिष्कृत लोकांचा एकही पेपर नाही. त्याच्यामुळे ही पेपर बहिष्कृत लोकांसाठी आम्ही बनवलेला, जो की मूक नायक आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मूक नायक नंतर बहिष्कृत भारत बनवलेला आहे, समता बनवलेला आहे, जनता बनवलेला आहे, नंतर त्यांनी प्रबुद्ध भारत बनवलेला आहे. पेपरचे नाव वेगवेगळे आहे. आणि बाबासाहेबांच्या पेपरची खासियत जर बघितली आपण, फॉर एक्झाम्पल जनता पेपर आहे, तो जनता पेपर 1930 ते 1955 25 वर्ष होता. जनता हा शब्द सुद्धा बाबासाहेबाचा आहे. जनता पेपर बाबासाहेबाचा आहे, जनता शब्द सुद्धा बाबासाहेबांचा आहे. आणि हा एवढा पॉवरफुल शब्द आहे की जनता पेपरमध्ये काँग्रेसच्या विरोधात एवढं लिहून आलेलं आहे, जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध, जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधामध्ये जे कोणत्या पार्ट्या आतापर्यंत सरकार बनवले, 1977ला जनता पार्टी, ते जनता शब्द आहे. 1989ला व्ही पी सिंग बनले, जनता दल, जनता शब्द आहे. 95ला अटल बिहारी वाजपेयी बनले, भारतीय जनता पार्टी, जनता. हे काँग्रेसच्या विरोधात ज्या तिन्ही पार्ट्यांनी आतापर्यंत 3 पक्षांनी सरकार बनवले, त्या तिन्ही ह्याच्यामध्ये जनता शब्द आहे, तो बाबासाहेबाचा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या पेपरचं महत्व सांगावलं मी तुम्हाला, साधारण गोष्ट आहे की. आणि त्या काळात बाबासाहेबांनी तो मूक नायक चालू केला. आणि मूक नायकच्या पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका बी जाहीर केलेली आहे. आपण म्हणतो सत्यमेव जयते, बाबासाहेब म्हणतात सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे. बघा, सत्यमेव जयते होत नसतं म्हणे, हे पोकळ तत्व आहे. सत्याचा जय करावा लागतो. नुसतं म्हणलं सत्याचा जय होईल होत नसतो, सत्याचा जय करावा लागतो. याचा अर्थ काय? नुसतं म्हणणे कधीतरी सत्याचा जय होईल, अशानं सत्याचा जय नाही म्हणा. सत्याचा जय करावा लागेल, त्यासाठी चळवळ चालवावी लागेल, आंदोलन करावं लागेल आणि ते जिंकावं लागेल, तेव्हा सत्य येणार आहे. म्हणजे असे विचार बाबासाहेबांनी त्या मूकनायक मधून मांडलेले आहेत. ते जे बिल्डिंगचं उदाहरण आहे ते मूकनायक मधूनच आलेलं आहे की हिंदू धर्म एका बिल्डिंग सारखा आहे, म्हणण्यासारखा, ज्याच्यामध्ये पायऱ्याच नाही. जो एका याच्यावर जन्मतो आणि त्याच्यावरच तो राहतो कायमचा आणि तिथंच मरतो. त्याला खालच्या मजल्यावर जाता येत नाही, वरच्या मजल्यावर जाता येत. हे उदाहरण बी त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे, सोप्या भाषेत, सामान्य लोकांना समजण्याच्या भाषेत. बघा, बाबासाहेबांचे रायटिंग हे सगळे इंग्लिशमध्ये आहे. बाबासाहेबांचे पुस्तक लिहिले ते इंग्रजीमध्ये आहे, पण बाबासाहेबांचे पेपर काढले ते मराठीत आहेत. बाबासाहेबांचं मराठी वाचायचं म्हणलं तर मूकनायक वाचावं लागेल. मूकनायकला लिहिलेले आर्टिकल वाचावं लागतील, बहिष्कृत भारतात लिहिलेले आर्टिकल वाचावं लागतील. नाहीतर त्यांचे पुस्तकं तर सगळे इंग्रजीत आहेत, लिखित स्वरूपामधलं. त्यांनी जे पेपर मध्येच त्यांचं मराठी आहे. तर हा मूकनायक सुद्धा चालू करणं, याच्या अगोदर आपले पेपर होत नव्हते असं नाही. सोमवंशी मित्र नावाचा आपला पेपर होता, ज्याच्यात अस्पृश्यांचा होता, पण तो बंद पडला. त्याच्या अगोदर मी म्हणलं तर अस्पृश्यांचा पहिला पेपर कोणता होता अस्पृश्यांच्या चळवळीचा, तर त्याचं नाव होतं विटाळ विध्वंसक. आणि हा विटाळ विध्वंसक पेपर गोपाळ बाबा वल्लंकरांनी सुरू केला. गोपाळ बाबा वल्लंकरांनी सुरू होता हा पहिला पेपर, विटाळ विध्वंसक. आता त्या विटाळ विध्वंसकचा बी नंतर ते विटाळ विध्वंसक बी बंद पडलेला आहे. पण बाबासाहेबांनी बघा, विटाळ विध्वंसक गोपाळ बाबा वल्लंकरांचा पेपर होता. विध्वंसक म्हणजे काय? विटाळ म्हणजे अनटचॅबिलिटी, विध्वंसक म्हणजे ॲनिलेशन, ॲनिलेशन ऑफ अनटचॅबिलिटी असा अर्थ होतो त्याचा इंग्रजीमध्ये. ॲनिलेशन ऑफ अनटचॅबिलिटी, विटाळ विध्वंसक. बाबासाहेबांनंतर पुस्तक लिहिले ॲनिलेशन ऑफ कास्ट. हे शब्द कुठून आले? हे चळवळीतले आहेत. आणि त्या गोपाळ बाबा वल्लंकरांचा मार्चच्या सत्याग्रहात उल्लेख बी आहे बाबासाहेबांनी केलेला भाषणात. आणि त्या वल्लंकरांच्या घरातले आहेत आपल्या रमाबाई. या सगळा इतिहास आहे. तर हा वृत्तपत्रात सुद्धा इतिहास आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला हे माहिती आहे की 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. परंतु बीसी कांबळेंचं म्हणणं आहे या खंडामध्ये की बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना 1924ची नसून 1920चीच आहे. हा एक नवीन गोष्ट या पुस्तकात आहे, या खंडात आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे की
बहिष्कृत हितकारणी सभा बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला निघणार होते, त्या दरम्यान मुंबईच्या गव्हर्नरला एक शिष्टमंडळ गेलं अस्पृश्यांचं, आणि शिष्टमंडळ लिहिलं तर बहिष्कृत हितकारणीचं एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटा येणार आहे. तर त्या गव्हर्नरनं लेटर काढलं त्या कमिशनरला, पोलीस कमिशनरला, की हे कोण लोक आहेत, त्यांची जरा चौकशी मला माहिती द्या. तर त्यांनी सांगितलं हे बहिष्कृत हितकारणी सभा हे बाबासाहेबाच्या मूकनायकचं जे निघून निघायचं का त्याचा ऍड्रेस होता तिथं. कमिशनरनं लेटर लिहिलं की हे ऍड्रेस आहे जिथून मूकनायक डॉक्टर आंबेडकरांचं एक पेपर निघतो. ची 1920 संस्था आहे, परंतु जी त्याला सेंट्रलायझेशन पद्धतीनं भारतव्यापी त्याला स्वरूप देण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांनी जे काम केलं ते 1924ला केलेलं आहे. 1924 नंतर ते केलेलं आहे. त्याचा जो लोगो आहे याच्यामध्ये लोगो सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. बाबासाहेबांनी तो लोगो सुद्धा छापलेला आहे बहिष्कृत हितकारणी सभेचा, आणि त्या लोगोवरती हा लोगो आहे. हे 1925ला एक रिपोर्ट सादर केला होता बहिष्कृत हितकारणी सभेनं, आणि त्या लोगोवरती सरळ सरळ त्या लोगोवरती उल्लेख आहे बहिष्कृत हितकारणी सभा एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज. एज्युकेट म्हणजे शिका, ॲजिटेट म्हणजे संघर्ष करा, आणि ऑर्गनाइज म्हणजे संघटित. आपण काय म्हणतो? शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. संघटित व्हा, शिका, संघर्ष करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असं आपण म्हणतो. संघर्ष नंतर म्हणतो बा, हे त्यामध्ये सेकंड नंबरला आहे. आपला क्रम चुकतो थोडा. क्रम काय आहे याच्यामध्ये? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. संघर्ष करता करता संघटित व्हा. आवाज येईना म्हणे, एक मिनिट. संघर्ष करता करता संघटित व्हा, असं याच्या आहे लोगोमध्ये. पण नंतरच्या काळात लोकांनी भाषणामध्ये ह्याच्यामध्ये संघटनांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एक क्रम चुकविलेला आहे. हा क्रम याच्यामध्ये आहे. म्हणजे बारीक सारी गोष्टी आहेत, ही साधारण गोष्ट नाही. हे लिहिण्यामागे त्यांचा उद्देश आहे, हे देण्यामागे. तर हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी, कबीर आवाज येतोय का जरा सांगा बरं, जरा आवाज येतोय का? ओके. तर यानंतर जे बाबासाहेब लंडनला गेलेले आहेत, लंडनला त्यांनी MSc केलेली आहे 1, त्यांना तिथे बॅरिस्टर झालेले आहेत 2, आणि त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याच्यावर 7 करोडचा प्रश्न विचारलेला आहे. कोण बनेगा करोडपतीमध्ये. बाबासाहेबांना DSCचा जो प्रबंध होता त्याचं नाव काय होतं, आणि त्या बाईला ते नाव सांगता नाही आलं म्हणून तिला 7 करोड मिळालेले नाही. प्रॉब्लेम ऑफ रुपी. बाबासाहेबांना प्रबंध सादर केला, आणि त्याच्यानंतर बाबासाहेब जर्मनीला गेले होते. बॉन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यायला गेले होते. पण तोपर्यंत त्यांच्या कॅननचं, त्यांचं जे प्रोफेसर आहे त्यांचं पत्र आलं की तुम्ही तुमच्या ह्याच्यावर जरा चर्चा होणार आहे, तुम्ही वापस या लंडनला. आणि बाबासाहेब जर्मनीवरून परत लंडनला आलेले आहे. नाही तर बाबासाहेब पुढचं शिक्षण जर्मनीत घ्यायचा विचार होता. बघा, अमेरिकेहून लंडन, लंडनहून जर्मनी. आता पुढे काय झालं,
मग ज्यावेळेस त्यांना प्रोफेसरने बोलवली होती, कमिटी होती, त्यांचा डीएसच्या प्रबंधावर चर्चा झाली, तर त्या कमिटीचं म्हणणं होतं की तुमचे जे शब्द आहेत हे फार तीक्ष्ण आहेत, तुमचे जे शब्द आहेत हे फार तीक्ष्ण आहेत, ह्याची धार कमी करा, या शब्दांची धार कमी करा. बाबासाहेब तुम्ही फार स्पष्ट बोलायला लागले, भीमराव तुम्ही फार स्पष्ट बोलतात, ह्याची धार, शब्दाची धार कमी करा. आता हे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, आपल्या भाषेत एखाद्याला म्हणलं, बघा एखाद्याला म्हणलं अरे हे तुला जमणार नाही, ही झाली धार कमी. हा, आता आणखी थोडी धार वाढवा, अरे तुझी ती योग्यता नाही, थोडं वाईट वाटते. आणखी जर त्याला शब्द वापरला, तुझी लायकी नाही, धार वाढली का नाही. शब्द बघा, बोलायचं एकच, पण शब्द बदलले की धारदार होतात ना शब्द. तुला ते जमणार नाही, तुझी योग्यता नाही आणि तुझी लायकी नाही, ह्या म्हणण्यामध्ये जेवढा डिफरन्स आहे, ही हे शब्दाची करामत. आणि बाबासाहेब तर लॉचे एक्सपर्ट आहेत, ज्यांनी नंतर संविधान लिहिलंय. शब्द कोणता कुठं वापरायचा आणि कसा वापरायचा याचे तज्ज्ञ आहेत बाबासाहेब. आणि त्याच्यामुळे त्यांना कोलंबिया विद्यापीठाने LLD पदवी दिली. LLD म्हणजे डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स. कोणता शब्द कुठं कसा वापरायचा याचे डॉक्टरेट आहेत ते, साधारण माणूस आहे काय. परंतु कमिटीला बाबासाहेब ज्यावेळेस म्हणले, तर बाबासाहेब त्यांना उत्तर दिलं डायरेक्ट. बाबासाहेबांनी याच्यातला कॉमा, विराम, स्वल्पविराम बी बदलणार नाही, तुम्हाला डिग्री द्यायची तर देण्यात नका देऊ. बघा, तुम्हाला डिग्री द्यायची तर त्यांना नका देऊन बाबासाहेब निघून आले लंडनहून. नंतरच्या काळात ती डिग्री बाबासाहेबांना देण्यात आलेली आहे. आणि मग हा जो प्रबंध आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, हा ज्यावेळेस छापायला टाकला तर त्याचं नाव बदलावं लागलं बाबासाहेबांना. त्याच्यामध्ये भारताच्या चलन आणि बँकांचा इतिहास असं नाव झाले. नंतर द हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग, भारताच्या चलन आणि बँकांचा इतिहास, अशा प्रकारचं ते नंतर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे नंतर या नावाने छापलेला आहे. शब्द काय असतात. आणि ह्याचं महत्व एवढं होतं की 1926ला ज्यावेळेस रॉयल कमिशन भारतात आलं, त्या रॉयल कमिशन पुढं ते भारतातल्या बँकिंगच्या संदर्भातलं कमिशन होतं, करन्सीच्या संदर्भातलं कमिशन होतं. तर त्या कमिटीला ज्यावेळेस कळालं की ह्याच्यातला सर्वात एक्सपर्ट माणूस कोण आहे भारतामध्ये, तर त्यांना कळालं की ह्याच्यावर DST झालेला आहे विचार, तर ते भीमराव आंबेडकर आहेत. तर त्यांनी स्पेशल त्या रॉयल कमिशननं बोलवलं होतं बाबासाहेबाला की तुमचं काय म्हणणं आहे मांडा, हा जो रुपया आहे ह्याला कसं स्थिर करता येईल सांगा, तुम्ही तुमच्या प्रबंधात मांडलंय. आता बघा, आपल्या डॉलर जे आहे आजचा, तुम्ही आता भाव मला माहित नाही, पण $1 असेल तर आपल्याला 75 रुपये. आता तुम्ही फॉरेनमध्ये शिकलेले आहे बरोबर, म्हणजे विदेशात राहिलेले आहेत, मला वाटतं की $1 म्हणजे जवळपास 80 रुपये असतील अंदाज बरोबर. एक पाऊंड म्हणजे आणखी 120 रुपये काहीच्या आसपास असेल बरोबर. तुम्ही फॉरेनमध्ये शिकलात, म्हणजे फॉरेनमध्ये राहिलेले आहेत, नोकरी केलेल्या आहेत. म्हणजे डॉलरची किंमत जर बघितली, आपल्या रुपयाची किंमत काय चालली, दर घटतच चालली ना. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये उपाय सांगितले, स्थिर कशी ठेवता येईल, ही रुपयाची जी किंमत आहे स्थिर कधी ठेवता येईल. आणि जर असं जर पडत राहिली तर भारताचे बघा, $1 म्हणजे जर 80 रुपये असतील म्हणजे आपली अर्थव्यवस्था खराब आहे. उद्या $1 म्हणजे 50 रुपये जर झाले तर आपली अर्थव्यवस्था सुधारायला लागली. उद्या $1 म्हणजे 20 रुपये आणखी चांगली सुधारली. $1 10 रुपये आणखी सुधारली. $1 आणि ₹1 इक्वल झाले म्हणजे आपण अमेरिकेच्या बराबरीला आलो. आणि ज्यावेळेस असं होईल $10 आणि ₹1 म्हणजे अमेरिकेच्या 10 पट पुढे गेलो आपण. सोपं गणित आहे, समजून सांगण्याचं. बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. सगळी पैशाचा, हे जी करन्सी आहे ही करन्सी स्थिर कशी ठेवायची, आणि ह्या सगळ्या संदर्भात त्यांनी इंग्रजांचे सगळे तक्ते काय पाहिले असतील. ज्यावेळेस त्यांनी PhDचा जो प्रबंध होता त्यांचा कोलंबिया, त्याच्या अगोदर त्याच्यावर कोणी संशोधन केलेलं नव्हतं. बाबासाहेब संशोधन बी असे केले, त्याच्या अगोदर संशोधन कोणी केलेलं नाही. ज्यावेळेस झालं, बँकांचा इतिहास, चलनाचा इतिहास बाबासाहेबांनी सगळा काढला.
चलन कसं वापरायचं, बँकाचं काय प्रबंधन कसं करायचं, बँका कशा चालवायच्या, बँक काय असते, त्याच्यावर मग आरबीआय बनली. लक्षात आलं? त्याच्यानंतर ती आरबीआय आली. म्हणजे आरबीआयची मूळ प्रेरणा बी बाबासाहेबाच्या त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये आहे. म्हणजे आपण ज्यांना आपला आयडियल मानतो त्यांचं फायनान्स क्षेत्रामधले ते एक्सपर्ट आहेत, अर्थशास्त्रामध्ये एक्सपर्ट आहेत. आणि समाजाला फायनान्स काहीच माहीत नाही, समाजाला अर्थशास्त्र काहीच माहीत नाही. बोटावर मोजणे एवढ्या लोकांना माहीत असेल आहे का? सगळ्या समाजाला माहीत आहे. हां, समाजाला माहीत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, काँग्रेस, बीजेपी, हे सगळं माहीत आहे. राजकारणातलं सगळं माहीत आहे समाजाला. फायनान्सचं माहीत नाही, कारण फायनान्सवर कोणी बोलतच नाही. फायनान्सवर कोणी बोललं तर कळलं ना. तर या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये दुसऱ्या खंडात आहेत. तर हा दुसरा खंड त्यांनी प्रत्येक खंड यांनी अर्पण केलेला आहे कुणाला तरी. यांनी बीसी कांबळेंनी प्रत्येक खंड अर्पण केलेला आहे कुणाला तरी. जसं हे कुणाकडून शिकले बीसी कांबळे असं अर्पण करायचं, तर बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत, बाबासाहेब प्रत्येक खंड कुणाला अर्पण करायचे. जसं बाबासाहेबांनी त्यांचा पीएचडीचा थेसिस सयाजीराव गायकवाडांना अर्पण केला. त्यांनी त्यांचा डीएससीचा थेसिस प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांच्या आईवडिलांना अर्पण केलाय. आईवडिलांना अर्पण केलाय त्यांनी. जसं त्याने हुवेर शुद्रा हे पुस्तक ज्योतिबा फुलेंना अर्पण केलेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे पुस्तक आहे बाबासाहेबांनी लिहिलेले, हे माता रमाबाईला अर्पण केलेलं आहे. ही काही त्यांनी द अनटचेबल हे 3 संतांना अर्पण केले. रविदास, चोखामेळा आणि आणखी एक साऊथचे संत आहेत. चोखामेळ्याला अर्पण केले बाबासाहेब पुस्तक, रविदासांना अर्पण केले. म्हणजे आपलं पुस्तक कुणाला तरी अर्पण करायचं असतं. ही परंपरा बीसीनी कुठून घेतली कांबळेंनी? ती बाबासाहेबांकडून घेतलेली. आणि त्यांनी हे पुस्तक काही लोकांना अर्पण केलंय. ज्या ह्या खंडामध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते लोक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेबाचे ज्या 10वी झाल्यानंतर ते त्यांच्या डीएससी होण्यापर्यंत, 10वी ते डीएससी ह्या दरम्यान त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, ज्यांना त्यांनी मदत केली बाबासाहेबांना पुढे जाण्यासाठी, ते जे लोक आहेत त्यांना आम्ही खंड अर्पण करीत आहेत. ते लोक कोण आहेत? ते आहेत सी.के. बोले, राव बहादूर सी.के. बोले यांचं एक नाव आहे. दुसरं नाव त्यांनी घेतलेलं आहे केळुस्कर गुरुजी, ज्यांनी त्यांना बुद्धचरित्र दिलं, हे दुसरं नाव आहे. तिसरं नाव आहे सयाजीराव गायकवाड, ज्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली. चौथं नाव आहे शाहू महाराज, ज्यांनी त्याला मूकनायक चालवायला मदत केली बाबासाहेबांना आणि चळवळीलाही मदत केली. 5 नाव आहे त्यांचे कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर सेलिगमान. आणि 6वं नाव आहे त्यांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे त्यांचे प्रोफेसर कॅनन. अशा 6 लोकांना हा खंड अर्पण करण्यात आलेला आहे. ह्या 6 लोकांमुळं बाबासाहेब घडलेले आहेत. या 6 लोकांचे या कालखंडात फार मोठे योगदान आहे. म्हणून या 6 लोकांना त्यांनी हा ग्रंथ प्रकार हे दुसरा खंड हे केलेला आहे, अर्पण केलेला आहे बीसी कांबळेंनी. पहिला खंड जो बीसी कांबळे, मी जे काल बोललो, पहिला खंड बीसी कांबळेंनी जो अर्पण केलेला आहे तो त्यांच्या आईवडिलांना केलेला आहे. बीसी कांबळेंनी स्वतःच्या आईवडिलांना केलेलं आहे. जसं बाबासाहेबांनी स्वतःच्या आईवडिलांना त्यांचा केला खंड अर्पण, तसं त्यांनी ते अर्पण केलेलं आहे. तर हे बी एक पुस्तक अर्पण करण्याची एक पद्धत आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आपलं एक वेगळं सेशन व्हायला पाहिजे की कुणी कुणाला अर्पण केलंय. अण्णाभाऊ साठेंनी प्रत्येक कादंबरी कुणाला तरी अर्पण केलेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी बी जसं की फकीरा कादंबरी त्यांनी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेली आहे. ही अर्पण करण्याची पद्धत हितून आहे बाबासाहेबांपासून, लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे मला वाटतं की या संदर्भातला महत्वाच्या घडामोडी या दुसऱ्या खंडात आहेत. आपण यानंतर काही प्रश्न उत्तर असतील तर ते करूयात आणि फेसबुक बंद करूयात. उद्या याच वेळेस 8:30लाच आपला बीसी कांबळेने जे तिसरा खंड लिहिलेला आहे, हे 24 खंड आहेत. तिसरा खंड छोटा आहे, त्याच्यात महाडचा सत्याग्रह याच्यावर एक माहिती मिळणार आहे. बाबासाहेब आमदार म्हणून मुंबई काउन्सिलमध्ये गेलेले आहेत, तिथं काय केलं त्याच्यावरती, आणि आणखी बऱ्याचशा त्या काळातल्या ज्या 1927 ते 30च्या दरम्यानच्या काही घटना आहेत महत्वाच्या, त्याच्यावरती तो तिसरा खंड आहे. सायमन कमिशन आलं होतं. सायमन कमिशनला काय बोलले बाबासाहेब, काय साक्ष दिली, त्याच्यात काय खडाजंगी झाली, जसं साऊथ बोरो कमिटीचं या दुसऱ्या खंडात आहे. सायमन कमिशनचं
तिसऱ्या खंडात आहे, त्याच्यामध्ये काही नवीन माहिती आहे, ती आपल्याला उद्या चर्चा करायची आहे. आजच्यासाठी आपण इथंच थांबूयात. जय भीम, धन्यवाद.